तर भाजपा अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। यावरती आता आमदार राजेंद्र शिंगणे यांनी जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिलंय। अजितदादांना संपवण्याचा प्रश्नच काय, लोकसभा आम्ही एकत्रच लढलो, आम्ही एकत्र राहिलो तर आम्ही चांगला लढा देऊ शकतो। अजितदादांना संपवणे या गोष्टी निरर्थक आहेत असंही शिंगणे यांनी म्हटलंय। मला वाटतं हा अजितदादांना साइडलाइन करण्याचा कट सबूत काढून आलेले होते आणि वाईट हेच वाटतं की गजा मारण्याबद्दल बोलणारे पत्रकार ऑर्गनायझर बद्दल का नाही बोलत। या प्रश्नामध्ये आणि या वाक्यामध्ये काही अर्थ त्या ठिकाणी समजत नाही, काही लागत नाहीये। अजितदादांना संपवण्याचा प्रश्नच काय। आता मागच्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी लढलो आणि भविष्यामध्ये जर एकत्र संघ आम्ही राहिलो तरच आम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढा देऊ शकतो। त्यामुळे अजितदादांना संपवणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।